Good morning everyone, dear students. Today we are going to learn the basics of logarithmic table. So let us start. So use of logarithmic table. What is necessity of logarithmic table? Why log table is necessary in physics? There may be question in your mind. What is the need of log table in physics? So it must be clear that in physics we have to solve the numerical problems as a part of application of subject knowledge. As far as the subject physics is concerned, there are a number of applications of this subject and the subject knowledge. So in physics we have to solve the number of numerical problems as a part of application of subject knowledge. So विद्यार्थी मित्रांनो, भौतिक शास्त्रामध्ये आपल्याला खूप वेळा खूप मोठे गणित सोडवावे लागतात, मोठ्या फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवाव्या लागतात, कॅल्क्युलेशन करावे लागतात आणि हे एक स्किल आहे, ॲप्लिकेशन आहे, म्हणजे उपयोजन आहे कशाचं? फिजिक्सच्या ज्ञानाचं. मग हे करत असताना आपल्याला प्रॉब्लेम सोडवण्याची वेळ येऊ शकते, प्रॉब्लेम सोडवावे लागतात आणि त्या प्रॉब्लेममध्ये इट इन्क्लूड्स substitution and calculation of magnitude of different physical quantities using different complicated formulae. आणि मग हे ॲप्लिकेशन करत असताना याच्यात खूप मोठे असे कॅल्क्युलेशन्स असतात ज्याच्यामध्ये आपल्याला किमती ठेवाव्या लागतात आणि वेगवेगळ्या भौतिक राशीचं परिमाण आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. त्या फॉर्म्युल्यामध्ये येणाऱ्या विविध भौतिक राशी आपल्याला त्याच्यामध्ये ठेवाव्या लागतात. अशा पद्धतीनं कॉम्प्लिकेटेड फॉर्म्युल्यांच्या मदतीने आपल्याला गणित सोडवायचे असतात, जे की साध्या सोप्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेटरचा वापर न करता आपण सोडू शकत नाहीत. मग हे जर सोपं करायचं असेल तर एकच पर्याय, त्याच्यासाठी टू मेक द कॅल्क्युलेशन सिम्पल अँड टाईम सेविंग देर इज नेसेसिटी ऑफ यूज ऑफ लॉगॅरिथमिक टेबल. जर आपल्याला हे कॅल्क्युलेशन सोपे, सुटसुटीत आणि वेळ वाचवणारे करायचे असतील तर त्याच्यासाठी लॉग टेबलचा वापर आवश्यक आहे. या प्रश्नाचं उत्तर व्हाय द लॉग टेबल इज नेसेसरी इन फिजिक्स. फर्स्ट, in physics we have to solve numerical problems as the part of application of subject knowledge. Second part, it includes substitution and calculations of magnitude of different physical quantities using different complicated formulae. To make the calculation simple and time saving, there is necessity of use of logarithmic table. साध्या सोप्या भाषेमध्ये फिजिक्समध्ये खूप फॉर्म्युले येतात मोठे. आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये ते पाहिलं सुद्धा. त्या फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवून कॅल्क्युलेट केल्या त्या किमतीसुद्धा खूप लहान किंवा खूप मोठ्या असतात, 10च्या पॉवरमध्ये असतात, नंबरही वेगवेगळे असतात, सहज न कटणारे असतात. असे प्रॉब्लेम जर आपल्याला सोडवायचे असतील तर आपण साध्या सोप्या पद्धतीने ते सोडू शकत नाहीत. म्हणून हे टाईम सेविंग म्हणजे वेळ वाचवणारे जर करायचे असतील, साधे सोपे कॅल्क्युलेशन करायचे असतील तर लॉग टेबलची आपल्याला गरज पडत असते. हे झालं व्हॉट इज नेसेसिटी ऑफ लॉगॅरिथमिक टेबल, त्याचा वापर. हाऊ लॉग टेबल वॉज प्रिपेअर्ड. आता हे कसा तयार केला गेला लॉग टेबल, कोणी तयार केला, थोडंसं हिस्टॉरिक बॅकग्राऊंड त्याच्या पाठीमागं. सो मॅथमॅटिशियन जॉन नेपियर आणि हेनरी ब्रिग्स नावाची ही जोडी होती, गणिततज्ञ होते हे. त्यांनी हे लॉग टेबल जो आहे तो फ्रेम केला, तयार केला टू सॉल्व द कॉम्प्लिकेटेड न्यूमरिकल प्रॉब्लेम्स. याच्यात बेस काय वापरला जातो, काय आहे क्रायटेरिया नेमका लॉग टेबलचा? जर if this a to the power b is equal to c, then the log of c
to the base a, this is read as log of c to the base a is equal to असतं b. हा जनरल फॉर्म्युला असतो लॉग टेबलसाठी यूज केलेला. आता ह्या जॉन नेपियर आणि ब्रिक्सनं जी तयार केलेली पद्धत आहे ती कशावर आधारित आहे, तर ती या फॉर्म्युल्यावर आधारित आहे. वी नो दॅट 10 to power of 2 is equal to 100. Therefore, log of 100 to the base 10 is equal to 2. म्हणजे जॉन नेपियर आणि हेनरी ब्रिक्स जे आहे यांनी जे लॉग टेबल वापरला तो ह्या बेस 10 मधला लॉग टेबल असतो, जो की आपण आता यूज करणार आहोत कॅल्क्युलेशन करण्यासाठी. सो 10 स्क्वेअर इज इक्वल टू 100. सो लॉग ऑफ 100 टू द बेस 10 इक्वल टू 2. Similarly, for another factors or another number and their powers, it is known that 2 to the power 4 is equal to 16. 2 into 2 into 2 into 2, it is equal to 16. So how we can write this in terms of this log like this? So log of 16 to the base 2 is equal to 4. So this is again another example instead of this base 10. So this is the method by which the log table is prepared. So by this part to base 10 the logarithmic table is prepared, and that we have to use for solving the number of numerical problems. So last, how to find the characteristics of given number. Log table मध्ये अंकाचा कॅरेक्टरिस्टिक्स आणि मॅन्टिसा, कारण मूळ फॉर्म्युला जो लॉग टेबलचा यूज करायचा तो आहे लॉग ऑफ एनी गिव्हन नंबर इज इक्वल टू कॅरेक्टरिस्टिक्स प्लस मॅन्टिसा. कॅरेक्टरिस्टिक जो असतो आपल्याला ठरवायचा असतो नंबर पाहून, आणि मॅन्टिसा जो असतो तो लॉग टेबलमध्ये शोधायचा असतो. मग हाऊ टू फाइंड द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गिव्हन नंबर, मग हा कॅरेक्टरिस्टिक कसा ठरवायचा तो बघा आता, आणि मॅन्टिसा आपल्याला बघायचा नंतर लॉग टेबलमध्ये. सो हाऊ टू डिसाइड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गिव्हन नंबर. फॉर नंबर त्याच्या दोन पद्धती आहेत. फॉर नंबर n विच इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1, काय करायचं बघा, तो नंबर असेल त्याच्यामध्ये किती डिजिट्स अंक आहेत ते मोजायचे, त्याच्यातून एक वजा करायचा, त्याला त्याचा कॅरेक्टरिस्टिक्स म्हणायचं. कंडिशन काय, फॉर नंबर ग्रेटर दॅन 1 फर्स्ट वी हॅव टू काउंट द नंबर ऑफ डिजिट्स इन दॅट नंबर, कॉल दिस एज k, सबट्रॅक्ट 1, दॅट विल बी द कॅरेक्टरिस्टिक्स. Here example, so this is 81, it is 2-digit number, so number of digit k is equal to 2, minus 1 is 1, so 1 is characteristics of 81. Next example, 348, it is 3-digit number, so k equal to 3, subtract 1, it is 2, 2 is characteristics of 3-digit number 348. Next, it is 4000, it is 4-digit number, so characteristics is 3. Next, 9, this is 1-digit number, so k is 1, minus 1, it is 0, so characteristics of 1-digit number is 0. Next, see here 7.5, 7.5 just we have to consider the whole number which is towards left side of decimal point, so it is 7. This is 1-digit number, so k equal to 1, minus 1, 0, characteristics is 0. 12.98, this is actually 2-digit number, 12.98, it's approximately 13, just you can consider 12 digit, number of digit 2, characteristics is k minus 1 is 1. Next, 567, 567.43 digit, this is 3-digit number, so 3 total number of digits, minus 1, 2, characteristic of this number is 2. Last one, so see here carefully, conclusion काय याच्यावरून मिळतं तुम्हाला, संख्या 1 अंकी असेल तर कॅरेक्टरिस्टिक्स येतो 0, संख्या 2 अंकी असेल तर कॅरेक्टरिस्टिक्स येतो 1, संख्या 3 अंकी असेल तर कॅरेक्टरिस्टिक्स येतो 2, संख्या 4 अंकी असेल तर कॅरेक्टरिस्टिक 3, संख्या 10 अंकी असेल तर कॅरेक्टरिस्टिक किती येईल 9, आणि संख्या जर 100 अंकी असेल तर कॅरेक्टरिस्टिक किती येईल 99. म्हणजे डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडचे अंक फक्त कॅरेक्टरिस्टिक काढण्यासाठी विचारात घ्यायचे.
मॅन्टिसा काढण्यासाठी आपल्याला परत दुसरी पद्धत वापरायची, ती आपण नंतर बघूयात. हे झाले नंबर ग्रेटर दॅन 1. आता नंबर लेस दॅन 1 असतील तर काय पद्धत आहे बघा. फॉर नंबर n which is less than 1 means that number must be always in 0 point. So first one. So you have to again count the number of zeros after decimal point, between decimal point and any digit from 1 to 9. Call that number of 0 as k. Add 1, give bar on its head. So next one 0.8. So here this number is less than 1. After decimal point, count 0. Between decimal point and any number starting from 1 to 9. Here is number 8. So between decimal point and number 8, there is no any 0. So number of 0 equal to 0. Add 1, 0 plus 1, 1. Give bar on its head. Read this as bar 1. जर नंबर n 1 पेक्षा लहान असेल तर दशांश चिन्हानंतर येणारे शून्य एखादा अंक येईपर्यंत, कोणते अंक 1 ते 9 पर्यंतचा कुठलाही अंक येईपर्यंत दशांश चिन्हानंतर तोपर्यंत येणारे शून्य मोजायचे. आता इथं बघा 0.8, लगेच 8 आला पॉईंट नंतर, म्हणजे शून्याची संख्या किती 0 प्लस 1, त्याच्या डोक्यावर दिला बार. सो इट इज बार 1. इट इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ 0.8. नेक्स्ट इट इज 0.053. After decimal point, number is 5 between 1 to 9, but there is 1 0 between this decimal point and 5. So number of 0 is equal to 1 plus 1, it is 2. Bar on its head, read this as bar 2. So characteristics is bar 2 for 0.053. Next 0.00973. So here number of 0 between decimal point and digit 9 is 2. Number of zeros, number of 0k equal to 2 plus 1, 3. Bar on its head. So characteristics of this number is bar 3. Next one. See here 0.00075. So number of 0 between decimal point and digits between 1 to 9, that is 7. It is equal to 3 number of 0 plus 1. Bar on its head. So bar 4 is characteristics of this number. Finally 0.00010. Here is 1 and here is decimal point. Between decimal point and digit 1 there are 4 number of 0. 4 0 आहेत अधिक 1 5. डोक्यावर त्याच्या बार 5. हे झालं कॅरेक्टरिस्टिक काढण्याची पद्धती. साध्या सोप्या भाषेमध्ये दशांश चिन्हानंतर येणारे शून्य एखादा अंक येईपर्यंत, अंक कुठपासून कुठपर्यंत 1 ते 9 पर्यंतचा अंक येईपर्यंत येणाऱ्या शून्यांची संख्या मोजा, त्याच्यात एक ॲड करा, त्याच्यावर एक बार द्या, त्याला म्हणायचं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दॅट नंबर. सो log of any number equal to characteristics plus mantissa. Characteristics we have to decide by these two methods: number greater than or equal to 1, number less than 1. ग्रेटर दॅन 1 असेल तर पद्धत, लेस दॅन 1 असेल तर पद्धत. आता मॅन्टिसा कसा काढायचा तो आपण नंतरच्या तासामध्ये बघूया.